घाटकोपर दादर नंतर आता गिरगावात सुद्धा पांढरी पट्टी दिसलेली आहे। गिरगाव चौपाटी सुखसागर सोसायटी समोर पांढरी पट्टी रस्त्यावर मारण्यात आली होती। गिरगावात सुद्धा पांढरी पट्टी आखल्यानं वाद वाढण्याची शक्यता आहे। आम्ही गिरगावकर संघटनेनं पांढऱ्या पट्ट्यावर काळा स्प्रे मारलेला आहे। इथे दादर सारखा सहिष्णू भाग असेल, घाटकोपर सारखा सहिष्णू भाग असेल, इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंब्र्यात किंवा पायदुनीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा। तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा। त्यामुळे असले फुकटचे सल्ले आणि आव्हानं हे देणं मुलींना शोभत नाही। मुळात त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की धर्माच्या नावावर काय करायचं आणि काय नाही करायचं याचं ज्ञान या लोकांना नाहीये। आम्ही जी कालपासून गोष्ट बोलतोय, जी भोंग्यांच्या बाबत बोललो, तीच गोष्ट याबाबत बोलतोय की प्रत्येकाचा धर्म हा त्यांच्या चार भिंतींमध्ये असला पाहिजे, रस्त्यावर नाही। जी गोष्ट भोंग्यांच्या बाबतीत आहे तीच गोष्ट पट्ट्यांच्या बाबतीत आहे। भाजपच्या प्रमुखांनी त्याच्यावरती बोलावं मुंबईचे भाजपचे जे इकडले जे निवडून आलेले मराठी लोक आणि त्यांचे इकडले मुंबईचे प्रमुख आहेत त्यांनी बोलावं या विषयावर। तर आम्ही काय ठेका घेतलाय, पण मुंबई ही मराठी माणसाची, मुंबईवर मराठी संस्कृतीचा पगडा राहील। त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सतत संघर्ष करत आहोत। मग हे सगळे जे खेळ आहेत ना, तुम्ही त्यांना जाऊन विचारा। संदीप देशपांडे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत। जैन मुनी निलेश चंद्र यांनी देशपांडेंवर टीका केली। मुंब्र्यामध्ये रस्त्यावर पांढरे कापड टाकून बसणाऱ्यांना विरोध करा, जैन मुनी निलेश चंद्र यांनी संदीप देशपांडेंना हे आव्हान दिले। निलेश चंद्र यांच्या आव्हानाला संदीप देशपांडेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। निलेश चंद्र यांनी मुंब्र्यात जाऊन पांढरी पट्टी आखून दाखवावी असं संदीप देशपांडेंनी म्हटलं। मी जैन समाजाला नम्र निवेदन करतो की तुम्ही शांतता राखा आणि शांतीने यांच्याशी विरोध करू नका। समय और वक्त आने पर इनको जवाब हम सब मिलकर देंगे। तो संदीप देशपांडेला म्हणतो, मी आवाहन करतो की तुम्ही भेंडी बजा मुंब्रामध्ये कधी जाणार। दुसरी गोष्ट, अजून ते मुंब्रामध्ये गेली ती एक प्रतिनिधी होती ओवैसीची पार्टीची कि पूरी माशाअल्लाह पूरे मुंब्रा को मैं हरा कर दूंगी। तो आप वहां पे मुंब्रा में काला करने क्यों नहीं कब जा रहे हैं? ये आपसे मेरा नम्र निवेदन है। इसलिए दो धर्म में तोड़ डालने का काम ये संदीप देशपांडे कर रहे हैं। कोणतरी एक चंद्रावर राहणारा मुनी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, काय पायदुनी आणि मुंब्र्याला जाऊन काढलं। मला असं वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे। जगप्रसिद्ध असं भोंग्याच्या विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं, महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं। आणि ज्यावेळेला आमचं हे आंदोलन होत होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेश चंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले। त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं, कशा विरोधात करायचं हे सांगायचा यांना अधिकार सुद्धा नाही।